नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कैलाश पाटील, नामदेव माझी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आणि आपण आज आलेलो आहोत भालगाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. तर दादा त्यांनी आपली नामदेव माझी सीड्स या कंपनीची शकिरा या व्हरायटीची लागवड केलेली होती. तर दादा त्यांना आपण त्यांचा परिचय आणि व्हरायटी बद्दल दादा त्यांना काय वाटलं आपण ते जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुमचा परिचय सांगा बरं. माझे नाव उमेश सुभाष मराठे, राहणार भालगाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. दादा तुम्ही आता कोणतं वाण लावलेलं आहे? दादा मी नामदेव उमाजी सीड्स या कंपनीचे शकिरा हे वाण माझ्या शेतात लावलेलं आहे. बरोबर. दादा कोणत्या महिन्यात लागवड झालेलं होतं तारीख? हे तरी 10 फेब्रुवारीला मी या वाणाची लागवड केली. बरोबर, म्हणजे आज 3 महिने याला झालेले आहेत. बरोबर. बरं, तोडे किती झाले दादा याची? याचा एक थोडा झालाय दादा. बरं, आणि लागवड किती क्षेत्र आहे आपले? जवळजवळ हे 1.25 एकर क्षेत्र आहे. 1.25 एकर. आणि झाड संख्या किती बसलेली आहे? झाड संख्या 6,500. 6,500. बरोबर. तर दादा त्यांनी 1.25 एकर मध्ये या व्हरायटीची लागवड केलेली आहे शकिराची. तर दादा तुमचा पहिला तोडा किती क्विंटलचा झाला आता? दादा मला पहिला तोडा 8 क्विंटलचा झालेला आहे. 8 क्विंटलचा झालेला आहे. हो. आणि दुसरा तोडा सुरुवात आहे म्हणजे झालेली आता. हा, म्हणजे तिकडनं तुम्ही असं थोडं दुसरं येत आहे. बरोबर. दादा तुम्हाला व्हरायटीवर अटॅक वगैरे म्हणजे काही रोगराई कसं वाटलं बरं? दादा मला या वाणाचे एक वैशिष्ट्य आहे, हा. याला फवारणीचा खर्च फारसा कमी आहे. फारसा कमी म्हणजे अटॅक नाहीच आहे. नाहीच आहे. हा, बरोबर. फवारणीचा खर्च फारसा कमी आहे हा हा हा. आणि रोगराई देखील कमी असते या वाणावर. अच्छा. सेटिंग वगैरे किंवा हा, तुम्ही बघू शकता आजूबाजू सेटिंग किती आहे. हा, आणि सेटिंग साठी असं फारशी मेहनत काही करावी लागली नाही मला. हा, हा, बरोबर. बरं, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता माल घेऊन, तर व्यापाऱ्यांचं काय प्रतिक्रिया राहता? हिची लेंथ आणि क्वालिटी बघून व्यापारीला पटकन उचलता. पटकन उचलता. हो. आणि भावामध्ये काही डिफरंट? भावामध्ये याला जवळजवळ 5 ते 10 रुपयाचा फरक असतो. भावामध्ये 5 ते 10 रुपयाचा फरक पडतो. जास्ती असतो. जास्त असतो. बरोबर, इतर मिरचीपेक्षा. हा हा. तर शेतकरी बांधवांना तुम्ही प्लॉटही बघू शकता आणि झाडाची क्वालिटी सुद्धा तुम्ही बघू शकता. झाडाची क्वालिटी पूर्ण फ्रेश झाड आहे, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती अटॅक नाहीये. आणि सर्व शेतकरी बांधवांना माझं एकच विनंती असेल की येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही सुद्धा या शकिरा वाणाची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या. धन्यवाद. धन्यवाद.